नमस्कार. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी एका मोठ्या कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता आहे आणि सध्या याची चर्चा सगळीकडे सुरू आहे. पण थांबा, या घोषणेमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी दडलेल्या आहेत, काही अटी आहेत. चला तर मग या योजनेबद्दल सगळं काही सविस्तर जाणून घेऊया आणि पाहूया की नेमकी यात अडचण आहे तरी काय. आणि या माहितीचा सगळा सार या एका वाक्यात आहे. सरकारकडून मोठी कर्जमाफी, पण फक्त या 2 अटी पूर्ण करणाऱ्यांनाच. हेच ते वाक्य आहे जे या संपूर्ण चर्चेचा केंद्रबिंदू आहे. म्हणजे बघा, ही कर्जमाफी सरसकट नाहीये आणि नेमकं याच अटींमुळे एक मोठा वाद निर्माण झालाय. तर हो, हे अगदी खरं आहे. सरकारने कर्जमाफीसाठी हालचाली सुरू केल्यात आणि नुसत्या सुरूच नाही केल्या तर त्या खूप वेगाने पुढे नेत आहेत. बघा, 31 ऑक्टोबर 2024ला एक विशेष कर्जमाफी समिती नेमण्यात आली आणि आता ही समिती कामाला लागली आहे, एकदम जोरात. काय काम करते ही समिती? तर सरकारी, सहकारी आणि ग्रामीण बँकांकडे शेतकऱ्यांच्या कर्जाचा जो काही हिशोब आहे तो सगळा गोळा करण्याचं काम सध्या सुरू आहे. याची वेळरेषा समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. जून 2025 ही तारीख कर्ज थकबाकीसाठी अंतिम मुदत म्हणून ठरवली जातीये. याच्या काही महिन्याआधी म्हणजे 31 ऑक्टोबर 2024ला समिती स्थापन झाली होती. आणि सध्या काय होतंय? तर ही समिती शेतकऱ्यांच्या कर्जाची सगळी माहिती म्हणजे मुद्दल किती, व्याज किती, थकबाकी किती हे सगळं बँकांकडून मागवत आहे. चला, आता येऊया या योजनेच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. त्या 2 अटी ज्या ठरवणार आहेत की कर्जमाफी नक्की कोणाला मिळणार आणि कोणाला नाही. तर ही आहे पहिली आणि सगळ्यात कळीची अट. या प्रस्तावानुसार फक्त त्याच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळू शकतो ज्यांच्या नावावर जून 2025 पर्यंतची कर्ज थकबाकी आहे. ही तारीख लक्षात ठेवा, कारण सगळा वाद याच तारखेभोवती फिरतोय. आता दुसरी अट बघू. जे शेतकरी प्रामाणिक आहेत, म्हणजे 2020 सालापासून आपलं कर्ज नियमितपणे फेडत आहेत, त्यांना थेट कर्जमाफी नाही मिळणार. सरकार त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं करण्याचा विचार करतंय. एक विशेष योजना किंवा प्रोत्साहनपर रक्कम देण्याचं नियोजन आहे. तर यामुळे होतंय काय की शेतकऱ्यांसमोर आता 2 वेगवेगळे रस्ते उभे राहिलेत. एका रस्त्यावर आहेत ते शेतकरी ज्यांच्याकडे जून 2025 पर्यंत कर्ज थकलेलं आहे, त्यांना कर्जमाफी मिळणार. आणि दुसऱ्या रस्त्यावर आहेत ते जे 2020 पासून प्रामाणिकपणे हप्ते भरतायत, त्यांना मिळणार एक विशेष योजना. आणि ही जी विभागणी आहे ना, हीच सगळ्या वादाचं मूळ आहे. इथेच खरी मेख आहे. आता बघूया की या अटींमुळे नेमका वाद काय पेटलाय आणि शेतकरी नेते यावर एवढा आक्षेप का घेतायत. आणि इथेच या गोष्टीत एक मोठं वळण येतं. सरकारनं या अटी तर ठेवल्यात, पण यावर एक मोठा मतभेद उभा राहिला आहे. शेतकरी नेते या योजनेच्या स्वरूपावर अजिबात खुश नाहीत. शेतकरी नेत्यांचा आक्षेप नेमका काय आहे? त्यांचं म्हणणं असंय की 2025च्या पावसाळ्यात इतका पाऊस झाला, इतकी अतिवृष्टी झाली की सगळी पिकं वाहून गेली. परिस्थिती इतकी वाईट होती की त्याला ओला दुष्काळ म्हटलं गेलं. या सगळ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला. मग अशा परिस्थितीत फक्त जून 2025 पर्यंतची थकबाकीच कशी काय विचारात घेता येईल? हा तर सरळ अन्याय आहे, कारण त्यानंतर झालेल्या नुकसानीमुळे वाढलेलं कर्ज यात येणारच नाही. आणि म्हणूनच त्यांची एकच स्पष्ट आणि सरळ मागणी आहे की कर्जमाफीची अंतिम मुदत जून 2026 पर्यंत वाढवावी. त्यांचं ठाम मत आहे की जर असं केलं तरच 2025मध्ये जे मोठं नुकसान झालंय त्याचा खऱ्या अर्थाने विचार या योजनेत होईल. मग आता पुढे काय, हा सगळा वाद पाहता शेतकरी नेत्यांनी शेतकऱ्यांना पुढचा मार्ग दाखवण्यासाठी एक आवाहन केलंय. नेत्यांनी एक साधा पण अत्यंत प्रभावी मार्ग सुचवला आहे. जर सरसकट आणि न्याय्य कर्जमाफी हवी असेल तर पहिलं पाऊल आहे सगळ्या शेतकऱ्यांनी एकजूट दाखवणं. आणि दुसरं म्हणजे आपला हक्क मिळवण्यासाठी सगळ्यांनी मिळून आवाज उठवणं. ध्येय एकच आहे, एक सर्वसमावेशक आणि योग्य कर्जमाफी मिळवणं. तर ही आहे सगळी परिस्थिती. एका बाजूला सरकारचा प्रस्ताव आणि दुसऱ्या बाजूला शेतकरी नेत्यांची मागणी. आता यावर विचार करण्याची आणि स्वतःचे एक मत बनवण्याची वेळ आहे. आणि म्हणूनच शेवटी एकच महत्त्वाचा प्रश्न शिल्लक राहतो. कर्जमाफीची अंतिम मुदत जून 2025 ठेवणं योग्य आहे की 2025 मधल्या नैसर्गिक आपत्तीचा आणि नुकसानीचा विचार करून ती जून 2026 पर्यंत वाढवली पाहिजे? यावर विचार होणं खरंच खूप गरजेचं आहे.